हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आज आपण अध्याय 11वा विश्वरूप दर्शन योगचं अध्ययन करणार आहोत. आज प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करू. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा साध्या सोप्या स्वरूपामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी आपल्यासाठी हा अभ्यासक्रम बनवला, झूमद्वारे उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या आपण या संधीचा लाभ घेऊ शकलो. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, आमच्या सर्वांच्या प्रेरणा. पूजा माताजींना प्रणाम करते. तसेच वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या रेश्मा माताजींना प्रणाम. उपस्थित सर्व भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. तर आज आपण 11वा अध्याय बघतोय. 11वा अध्याय जो आहे त्याचं नाव आहे विश्वरूप दर्शन. अर्जुनाबरोबर आज आपल्यालाही कृष्णांच्या विराट असं विश्वरूपाचं दर्शन होणार आहे. घेता माताजी पुढची स्लाइड. हा तर हे सर्वात प्रथम आपण यांना प्रणाम करूया, राधा गोविंदांना प्रणाम करूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन मग अध्ययन वर्गाला सुरुवात करू. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हेही कृष्ण बलराम आहेत, इस्कॉन वृंदावन मधले हे अर्च विग्रह आहेत. त्यांनाही प्रणाम करूया, त्यांचेही आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाकडे वळूया. मग पुढच्या स्लाइडमध्ये कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद आहेत, त्यांचेही आशीर्वाद घेऊ. त्यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळेच आपण हे भगवद्गीतेचं अध्ययन करू शकलो आहोत. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता प्रथम ना जरा कालच्या अध्यायाचा आपण थोडंसं उजळणी करू आणि मग आजच्या अध्यायाकडे वळू. तर आजचा आपला 11वा अध्याय आहे विश्वरूप दर्शन, ह्याला आपण आज सुरुवात करतोय. तर कालच्या अध्यायामध्ये बघा 10वा अध्याय होता जो विभूती योगाचा अध्याय आहे. तर विभूती योगामध्ये कृष्णांनी आपली ऐश्वर्य अर्जुनाला सांगितलेली होती आणि हे सांगितलं होतं कृष्णांनी की ही सर्व ऐश्वर्य माझ्या अनंत विभूतींचा अंश आहेत. आता श्रीला प्रभुपाद यांचं एक पुस्तक आहे लाईफ कम्स फ्रॉम लाईफ, म्हणजे जीवन शक्तीचा उगम. यामध्ये प्रभुपादांनी कृष्णांच्या अचिंत्य अशा शक्तींचं वर्णन केलेलं आहे. तर श्रीला प्रभुपाद या पुस्तकामध्ये लिहितात की आत्मा कसा आहे, भगवंतांचा एक अंश आहे, पण या आत्म्यामध्येही अशी अचिंत्य अशी शक्ती आहे. पण ती कशी आहे, थोड्या प्रमाणात आहे, आंशिक स्वरूपात आहे. कृष्ण कसे आहेत, परिपूर्ण आहेत, आणि आपण कसे आहोत, म्हणजे कृष्ण विभू म्हटले जातात, परिपूर्ण, आणि आपण अंश आहोत, आंशिक स्वरूपात आपल्यामध्ये ह्या सगळ्या शक्ती आढळतात. आता गायीचं उदाहरण बघा घेतलं जातं की गाय कशी आहे, तर ती गवत खाते आणि दूध देते, म्हणजे ही एक आत्म्याची शक्ती आहे. आपले मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत, संशोधक आहेत, ते कुठलंही असं प्रयोगशाळेमध्ये यंत्र बनवू शकले नाहीयेत की ज्याच्यामध्ये आपण गवत देऊ तर मग आपल्याला दूध मिळेल. तसं म्हणजे माणसाने पावडरचं दूध जरी बनवलं तरी त्याचा मूळ स्रोत कोण आहे, गाई किंवा म्हशीच्या दुधापासूनच ते बनवलं जातं.
आता या म्हणजे गायीच्या आत्म्याची ही अचिंत्य शक्ती असं म्हणूया आपण. किंवा बघा, स्त्री जेव्हा माता बनते तेव्हा तिच्या बाळाच्या पालन पोषणासाठी तिचं शरीर दूध तयार करतं. म्हणजे नवजात शिशुला केवळ आईचं दूधच चालू शकतं. तर पक्षी बघा, पक्षी आकाशामध्ये उडतो, पण आता आपल्या हातातून सुई खाली पडली, म्हणजे सुई बघा किती कमी वजनाची आहे, पण ती खाली पडते, ती उडू शकत नाही. पण आता सुईपेक्षा वजनाने अधिक असलेला पक्षी मात्र उडू शकतो. तर ही सगळी ही आत्म्याची शक्ती आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर त्या आत्म्याला ही शक्ती दिली गेलेली आहे. तशा भगवंतांनी वेगवेगळ्या शक्ती प्रत्येकाला प्रदान केलेल्या आहेत. किंवा मासा असतो बघा, त्याच्या आत्म्याला पाण्याच्या खाली राहण्याची ही क्षमता दिलेली आहे. तर जेव्हा अशा विविध जीवांमध्ये वेगवेगळ्या अशा अचिंत्य शक्ती आपण बघतो, तेव्हा विचार करू लागतो की ह्या शक्ती आता कशा काय आल्या ह्या लोकांमध्ये, कशा काय आल्या ह्या प्राण्यांमध्ये. आता प्रसिद्ध गणितज्ञ होत्या बघा, शकुंतला देवी, तुम्हाला आठवतात का बघा, की कितीही मोठी संख्या असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, क्षणात त्या गणित ते सोडवायच्या. ही परमात्म्याची शक्ती आहे. दुसऱ्या कुठल्या अगदी बुद्धिमानी व्यक्तीला पण ते गणित सोडवायला थोडा तरी वेळ लागेल, पण त्या क्षणार्धात करत असत. अशा प्रकारे जीवाला ज्या वेगळ्या वेगळ्या शक्ती प्रदान करतात ना, ते भगवंत म्हटले जातात. आता अचिंत्य अशी शक्ती आहे भगवंतांची. आता आजच्या अध्यायाकडे जेव्हा आपण वळतो, तेव्हा 10व्या अध्यायातला जो शेवटचा श्लोक आहे ना, 42वा, तर त्यावेळेला तिथे अर्जुन काय म्हणतो, की विष्टभ्य हा अहम इदम कृत्स्नम. कृष्ण म्हणालेत, सॉरी, अर्जुन नाही म्हणालेला, कृष्ण म्हणाले की विष्टभ्य हा अहम इदम कृत्स्नम. म्हणजे मी एका अंशाने स्थित आहे ह्या जगतामध्ये, एका अंशाने मी संपूर्ण हे जग व्यापलेलं आहे. आता हे ऐकल्यावरती अर्जुनाचा प्रश्न आहे की कृष्ण, तुम्ही कसे सर्वव्यापी आहात, या भौतिक जगामध्ये तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात, हे मला जाणून घ्यायचंय. म्हणून तो कृष्णांना अशी विनंती करतो की तुम्ही या जगामध्ये कसे प्रविष्ट झाला आहात, कसे कार्यरत झाला आहात, हे मला तुमचं विराट असं रूप दाखव. आणि संजय, ज्याने हे विराट रूप बघितलेलं आहे, तो ह्याचं वर्णन आता धृतराष्ट्रांना आजच्या अध्यायामध्ये करून सांगणार आहे. आणि मग हे विराट रूप बघून अर्जुन प्रथम भयभीत होतो. तो कृष्णांना विचारतो की तुम्ही कोण आहात. आणि कृष्ण उत्तर देतात की हे माझं विराट रूप जे आहे, हे म्हणजे काळ आहे. आता कृष्णांचं विराट रूप बघून व्याकुळ झालेला अर्जुन प्रथम कृष्णांची स्तुती करतो, मग प्रार्थना करतो आणि त्यांना सांगतो की तुमचं विराट रूप आता मी बघू शकत नाहीये, मी अतिशय भयभीत झालेलो आहे. तर तुमचं सौम्य असं द्विभुज रूप मला दाखवा. आणि कृष्ण भक्तवत्सल आहेत, भक्ताची इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे त्यांचं विराट रूप ते आवर्त घेतात आणि प्रथम चतुर्भुज रूपात आणि द्विभुज रूपात ते समोर येतात. हा, आता आपण श्लोकाकडे वळूया. हरे कृष्ण. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यम् अध्यात्म संज्ञितम् य यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. हरे कृष्ण. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे अर्जुन म्हणतोय की त्याचा मोह नष्ट झाला आहे. विगतो, काय म्हटलेलं आहे ते, मोहोयम विगतो मम. आता कोणत्या मोहाबद्दल अर्जुन बोलतोय बघा. तर आता पहिल्या अध्यायाचा आठवा, बरं का, अर्जुनाची परिस्थिती आठवा. अर्जुनाने युद्ध न करण्याची कारणं दिली होती. त्यामध्ये तो काय म्हणत होता, हे सर्व माझे स्वजन आहेत कौरव सेनेमध्ये, अशा मोहात तो होता. आणि तो युद्ध करणार आहे, आता तयार झालाय तो युद्ध करायला, तो कृष्णांच्या आनंदासाठी करणार आहे. म्हणजे दुसऱ्या अध्यायापासून आता 10व्या अध्यायापर्यंत त्याने हे ज्ञान घेतलंय की कृष्ण कोण आहेत. तर कृष्ण सर्व यज्ञांचे, तपांचे भोक्ता आहेत. आणि आपण जे काही केलं पाहिजे ते कृष्णांच्या आनंदासाठी केलं पाहिजे. आता कृष्णांनी अर्जुनाला ज्ञान दिलं की तू शरीर नसून तू आत्मा आहेस. आणि आत्मा कसा आहे, तर शाश्वत आहे म्हणून कृष्णांनी सांगितलं. आता हे सगळं कृष्णांकडून जाणून घेतल्यानंतर त्याचा हा मोह नष्ट झालेला आहे. अर्जुन कृष्णांना आपला परमसखा या स्वरूपात बघतोय. पण आता 10व्या अध्यायात जेव्हा कृष्ण म्हणाले की अहम सर्वस्य प्रभो, चतुर्श्लोकी गीतेचा पहिला श्लोक होता तो, अहम सर्वस्य प्रभो, म्हणजे मी या भौतिक आणि आध्यात्मिक जगाचा उत्पत्ती करता आहे, सर्व कारणांचा अधिकारण कृष्ण आहेत. आता हे समजल्याबरोबर अर्जुनाची परिस्थिती काय आहे, की अरे माझा जीवलग सखा, माझा मित्र हा केवढा महान आहे. आता हा विचार करून अर्जुनाला खूप आनंद होतोय.
आता जेव्हा परंपरेतून आलेल्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून आपण ज्ञान घेतो, तेव्हा आपलाही मोह नष्ट होतो. अज्ञानामुळे आपली जी भौतिकाकडे आसक्ती आहे ना, ती ज्ञान घेतल्याने जाते आणि आपला मोह नष्ट होतो. तर कृष्ण कसं आहे, सर्वश्रेष्ठ आहेत हे आपण मान्य करतो. आता ऋषी मुनी आहे, देवदेवता आहे, सर्व जीवात्मे, सर्व सृष्टी ह्याचं कारण कोण आहे, तर कृष्ण आहे. म्हणून कृष्णांना अवतार न म्हणता अवतारी असं म्हटलं जातं. आता इथे आपण समजून घेऊया की हे ज्ञान प्राप्त करून मोह नष्ट होणे म्हणजे कृष्णांची कृपा झाली असं म्हणायचं. कृष्णांची किंवा कृष्णांच्या शुद्ध भक्ताची कृपा आपल्यावर होते, तेव्हाच हा आपला मोह नष्ट होऊ शकतो. जसा आता इथे अर्जुनाचा मोह नष्ट झालाय म्हणून तो म्हणतो की मोहोयम विगतो मम. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. हरे कृष्णा. 11.2 हे कमल नयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययीय महात्म्याची अनुभूती झाली आहे. 11.3 हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू इच्छितो. 11.4 हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा या 3 श्लोकांमध्ये आपल्याला काय काय सांगितलंय आपण बघूया. आता अर्जुन जेव्हा जाणतो की माझा मित्र हा एवढा महान आहे, कृष्ण म्हणजे एवढे महान आहेत, ते कसं आहे सर्व जगाचे उत्पत्ती करतायत. तर इथे श्लोकामध्ये, इथे श्लोक घेतलेले नाहीत, आपण अनुवाद वाचलेत, पण तिथे श्लोकामध्ये ना कमलपत्राक्ष असा शब्द आहे. कमलपत्राक्ष म्हणजे काय की कमल नयन, कारण कृष्णांना कमल नयन म्हणतात, कमळासारखे त्यांचे डोळे दिसतात. तर अर्जुनाला हे माहिती आहे की कृष्ण कसं आहे सर्व वस्तूंच्या उत्पत्तीचं, सर्व म्हणजे प्रलयाला कारणीभूत असले तरी या सर्वापासून ते कसे आहेत, अलिप्त आहेत. 9व्या अध्यायामध्ये आपण अचिंत्य भेदाभेद तत्व जाणून घेतलेलं आहे. आणि 9व्या अध्यायातला 4था श्लोक आहे बघा, मया ततमिदं सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्व भूतानी न चाहम तेषु अवस्थिता. म्हणजे काय, मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जग व्यापलेलं आहे. हे सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. आता या पुढच्या श्लोकामध्ये, 30व्या श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणतो की या प्राकृत सृष्टीमध्ये तुम्ही कृष्णा कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू इच्छितो. आता अर्जुनाचा कृष्णांच्या वचनावरती दृढ विश्वास आहे, पण तरीही भौतिक सृष्टीपासून आता अलिप्त आहेत असं कृष्ण म्हणालेत. मग ते भौतिक सृष्टीमध्ये कार्य कसं करतायत हे त्याला जाणून घ्यायचंय. म्हणून इथे अर्जुनाने कृष्णांचं विराट रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता इथे अर्जुन कृष्णांना पुरुषोत्तम असाही संबोधतो ह्याच्यामध्ये श्लोकामध्ये. अर्जुनाच्या मनामध्ये कृष्ण भगवंत आहेत याबद्दल कुठेही शंका नाहीये. कृष्ण पण हे जाणतात. आता त्यांना माहिती आहे की अर्जुनाला विश्वरूप बघण्याची इच्छा आहे. म्हणजे तशी इच्छा नाहीये त्याला खरं तर, कारण तो कसा आहे, भक्त आहे. आणि अर्जुन कृष्णांचं जे समोर रूप आहे ना, द्विभुज रूप, त्याच्यामध्ये तो पाहायला पूर्ण समाधानी आहे. म्हणजे स्वतःची खात्री करण्याकरता कृष्णांचं विश्वरूप बघण्याची अर्जुनाला इच्छा नव्हती, पण एक आदर्श स्थापित करायचा होता. म्हणजे विश्वरूप पाहून त्याला इतरांच्या पुढे कृष्णांचं श्रेष्ठत्व स्थापित करायचं होतं, म्हणून त्याने ती इच्छा व्यक्त केली. भक्त कसे आहेत, भगवंतांचं जे द्विभुज रूप पाहण्यामध्येच समाधानी असतात, कारण त्या रूपाबरोबर प्रेमाचं आदान प्रदान करू शकतात भक्त. आता 10व्या अध्यायामध्ये कृष्णांनी सांगितलं की या जगात जे काही वैशिष्ट्य आहे ते माझ्यापासून आलंय अर्जुना, असं तू जाण. आता कोणी म्हटलं की हे मानायचं कसं, म्हणजे कसं समजून घ्यायचं की सर्व ऐश्वर्य हे कृष्णांपासूनच आली आहेत. म्हणून अर्जुन म्हणतो की या सर्व जगातली जेवढी ऐश्वर्य समाविष्ट ज्या रूपामध्ये आहेत असं तुमचं विराट रूप मला दाखवा. म्हणजे दृष्टम इच्छामि ते रूपम असं म्हटलेलं आहे. आता अभक्तांना त्याद्वारे समजेल, सर्व नास्तिक लोक जे तुमच्यावर कृष्णा विश्वास ठेवत नाहीत त्यांना समजेल की तुम्ही कोण आहात. दुसरं कारण काय आहे की भविष्य काळामध्ये स्वतःला भगवंतांचा अवतार मानणारे अनेक असे भोंदू येतील. त्यावेळी लोकांनी दक्ष राहायला पाहिजे. जो मनुष्य स्वतःला आता भगवंत मानतोय, असल्याचं सांगतोय, त्याने आपलं विश्वरूप दाखवून सिद्ध करावं असं अर्जुन म्हणतोय की त्याने तो भगवंत आहे असं. म्हणजे कृष्णांचं श्रेष्ठत्व स्थापित करण्यासाठी आणि इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून अर्जुनाने कृष्णांनाही विश्वरूप दाखवण्याची विनंती केलेली आहे. आता म्हणजे कसं आहे, केवळ कृष्ण
विश्वरूप दाखवू शकतात, कारण ते कोण आहेत? भगवंत आहेत. इतर कोणी म्हणजे देवदेवता वगैरे विश्वरूप दाखवू शकत नाही. कृष्ण भगवंत आहेत हे सामान्य जण समजू शकतील म्हणून अर्जुन इथे विश्वरूप दाखवण्याची कृष्णांना विनंती करतोय. आता ही झाली अर्जुनाची बाजू, पण कृष्णांना आपलं विश्वरूप अर्जुनाला का दाखवायचं होतं? तर कृष्ण कसे आहेत? भक्त वत्सल आहेत. भक्ताने काही मागितलं तर ते पूर्ण करतात इच्छा भक्ताच्या. आणि कृष्ण भगवंत जरी असले तरी ते म्हणतात की काय, मी अहम भक्त पराधीनो, म्हणजे काय, जणू ते भक्तांच्या इच्छावर ते आश्रित आहेत. तर इथे भक्ताची जी इच्छा असेल ती ते पूर्ण करणार. तसंच अर्जुनाची जी इच्छा होती म्हणून त्यांनी कृष्णांनी आपलं विश्वरूप दाखवलं. आणि अर्जुनाला त्यांना दाखवायचं होतं की कौरव सेनेचा नाश होणार आहे, युद्ध तू जिंकणार आहेस अर्जुना, युद्ध करायला प्रोत्साहन मिळेल म्हणून ही कृष्णांची योजना होती असं म्हणूया आपण. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. हरे कृष्णा. 11.5. हे हे श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता माझे ऐश्वर्य पहा, अलौकिक आणि नाना वर्णांनी अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. 11.7. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस, कारण भविष्यात तुला हे काही पाहायची इच्छा असेल ते सर्व विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे. 11.8. परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाही, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पहा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा अर्जुनाची इच्छा पूर्ण करताना अ, अर्जुन विनंती कशी करतो कृष्णांना, ते आधीच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की जर तुम्हाला वाटत असेल तर, अशा सौम्य शब्दामध्ये अर्जुनाने कृष्णांना ही विनंती केली. मला तुमचं विश्वरूप बघायचंय, मला तुम्ही दाखवा, असं तो बोलत नाही. अर्जुनाने कृष्णांचं श्रेष्ठत्व स्वीकार केलेलं आहे, ते सर्वोच्च आहेत, परमपुरुषोत्तम साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत हे त्याला मान्य आहे. तर जेव्हा आपण कोणाला श्रेष्ठ मानतो बघा, तेव्हा आपण कनिष्ठ असतो आणि कनिष्ठांकडे आपला व्यवहार कसा पाहिजे, तर आपण कधी त्यांना आदेश देत नाही, त्यांची इच्छा सर्वोच्च मानून तिला मान देतो. तर इथे अर्जुन बघा प्रार्थना करताना विनंती करतो. तर हे आपल्याला शिकून घ्यायला पाहिजे अर्जुनाकडून. कृष्णांची इच्छा परम आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. जरी आपल्याला काही मागायचं असेल कृष्णांकडे तरी आपण कनिष्ठ आहोत या गोष्टीचं भान ठेवून, हे ध्यानात ठेवून आपण विनंती करायची. दुसरी गोष्ट म्हणजे काय, अर्जुनाला त्याच्या मर्यादेची जाणीव आहे. कृष्णांच्या अचिंत्य असं शक्ती किंवा स्वरूप तो या मर्यादेमुळे बघू शकणार नाही हे त्याला माहिती आहे. केवळ कृष्णांची कृपा झाली तरच तो हे अचिंत्य रूप पाहू शकेल. आता आपली इंद्रिय कशी आहेत? अपूर्ण आहेत. आपण जाणून घेतलं, अपूर्ण इंद्रियांनी आपण पूर्णत्वाला जाणू शकत नाही. आणि अर्जुनाची भावना म्हणजे तो बघा कृष्णांना कसं म्हणतो, तुम्ही जे रूप मला दाखवणार आहात ते बघण्याची क्षमता माझ्यात असेल तर ते रूप मला दाखवा, आणि माझ्यात ती क्षमता नसेल तर तुम्हीच मला क्षमता द्या ज्याद्वारे मी बघू शकेन. आता तुम्ही जर का कृष्णा म्हणालात की नाही तुला हे क्षमता प्राप्त होऊ शकत नाही, तू एवढं विराट रूप बघू शकणार नाहीस, तर तरीही ते मला मान्य आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणाल ते मी स्वीकार करेन, अशी अर्जुनाची भावना आहे, कारण तो सर्वोच्च मानतोय इथे कृष्णांना. आता आपली इंद्रिय जशी अपूर्ण आहेत आपण हे समजून घेतलेलं आहे, आणि अपूर्ण इंद्रियामुळे परिपूर्ण असे कृष्णांना आपण जाणू शकत नाही हेही आपण समजून घेतलेलं आहे. आता या पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला काय सांगितलंय, भगवंतांच्या ह्या विराट रूपामध्ये कसं भूत, वर्तमान, भविष्य असं सुद्धा समाविष्ट आहे, जे बघायला अर्जुनाला दिव्य चक्षु आता कृष्णांनी दिलेलं आहे. कारण अर्जुनाचं कसं आहे स्वरूप, हे मर्यादित क्षमतेची त्याची इंद्रिय आहेत, म्हणून आता कृष्ण त्याला ही दिव्य दृष्टी बहाल करतात. आता ह्या अपूर्ण इंद्रियांनी म्हटलं जसं परिपूर्णता आपण जाणू शकत नाही, मग कृष्णांच्या कृपेनेच आता अर्जुनाला ही परिपूर्ण म्हणजे त्याच्या दृष्टीला आता दिव्य दृष्टी बहाल झाली, किंवा त्याच्या भौतिक मनाला दिव्य असं मन जोडलं गेलं, सामान्य बुद्धीला दिव्य बुद्धीची साथ मिळाली, हे कृष्णांच्या कृपेनेच झालं. जेव्हा कृष्णांची कृपा असते म्हणजे आवश्यक ती शक्ती अर्जुनाला प्रदान केली गेली ही कृष्णांच्या कृपेनेच झालं, हे आपण समजून घेऊया इथे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा 9वा श्लोक आहे, एक मिनिट वाचते मी. हरे कृष्ण. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरि दर्शयामास पार्थाय परमं रूप ऐश्वर्यम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवतांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवले. हरे कृष्णा.
हरे कृष्ण. बघा, कृष्णांचं हे दिव्य असं रूप जे आहे ते संजयला पण दिसणार आहे. कारण त्याचे गुरु, संजयचे गुरु व्यासदेव यांनी त्याला दिव्य दृष्टी प्रदान केली. आणि हे सगळं बघून आता संजय धृतराष्ट्राला वर्णन करून सांगतोय. आता व्यासदेवांनी धृतराष्ट्रालाच दिव्य दृष्टी देतो असं म्हटलं होतं. पण धृतराष्ट्राने नकार दिला. तो काय म्हणाला, मी जन्मापासून आंधळा असल्याने मी कोणालाच ओळखू शकणार नाही, तर तुम्ही संजयला दिव्य दृष्टी द्या. आता या चित्रामध्ये बघा, तुम्हाला दिसतंय की तो वर्णन करून सांगतोय संजय सगळं धृतराष्ट्रांना. आणि ते वर्णन ऐकून धृतराष्ट्राकडे बघितल्यावर तुम्हाला समजतं की त्याला आश्चर्य आहे, अचंबित आहे, भीतियुक्त आश्चर्य ह्याला वाटतंय धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र कसा आहे, कपट भावना आहे त्याच्या मनामध्ये, दुष्ट आहे, अधार्मिक प्रवृत्तीचा आहे. आणि आपण आता समजून घेतलं, जे काही ज्ञान घेतलं त्याच्यावरून, की अधार्मिक प्रवृत्तीचे किंवा ज्याच्या मनामध्ये कपट आहे, द्वेष आहे, असे कृष्णांकडे जाऊ शकत नाहीत. बघा, आपण आधीच्या अध्यायामध्ये दोन पात्रता समजून घेतल्या. राजगुह्य राजविद्या राजगुह्य योग मध्ये कृष्ण म्हणाले होते की अर्जुना, तुला मी हे ज्ञान का देतोय, कारण तू मत्सर रहित आहेस. आणि कालच्या अध्यायामध्ये बघा, कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की कसं आहे, तू मत्सररहित तर आहेस आणि साख्य रसामध्ये माझा मित्र आहेस, म्हणून तुला मी हे देतो. म्हणजे आपण लक्षात काय ठेवायचंय, की मत्सररहित असणं आणि पाच पैकी कुठल्या तरी एका रसामध्ये कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं हे आवश्यक आहे. तेव्हाच हे जे गोपनीय ज्ञान जे आहे ना, ते घेण्यासाठी आपण पात्र बनतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचा हरे माताजी. कृष्ण. अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकाराने विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. आकाशामध्ये एकाच वेळी हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्यांचे तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजाशी बरोबरी करू शकेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आता इथे कृष्णांनी आपलं विश्वरूप दाखवायला सुरुवात केली आहे. इथे वर्णनामध्ये बघा, वारंवार असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य, असंख्य दिव्य वस्त्रे, माळा, म्हणजे असंख्य असंख्य असे शब्द आलेत. असंख्य म्हणजे अगणित. अगणित हात आहेत, चरण आहेत, मुखे असलेली ही जी संपूर्ण अशी विश्वरूप असं ते त्याचं दर्शन होतं. आणि कृष्णांच्या अचिंत्य अशा शक्तींच्या प्रभावामुळे आता अर्जुनाने बसल्या ठिकाणी ही सर्व रूपं पाहिली. आता जे काही अर्जुनाने पाहिलं ते कसं आहे, अवर्णनीय आहे. ते म्हटलंय ना, हजारो सूर्यांचा उदय झाला, तेवढे तेज सर्वत्र पसरलेलं होतं. आता बघा, उगवत्या सूर्याकडे सकाळ म्हणजे पहाटे ज्या वेळेला सूर्योदय होतं, त्यावेळेला आपण क्षणभर सूर्याकडे बघू शकतो. मध्यान्नीचा जो सूर्य असतो तो बघायला आपल्या डोळ्यांनी शक्य होत नाही. आणि इथे काय वर्णन आहे, की हजारो सूर्यांचा प्रकाश पसरलेला होता. म्हणजे असं अद्भुत अचिंत्य असं हे सर्व दृश्य आहे. आणि इथे संजय या अवर्णनीय अशा विश्वरूपाची कल्पना आता धृतराष्ट्राला द्यायचा प्रयत्न करत आहे वर्णन करून. आणि व्यासदेवांच्या कृपेमुळे युद्धभूमीवर जे काही म्हणजे उपस्थित नसतानाही जे काही घडलं, त्या सगळ्या घटना पाहून संजय आता धृतराष्ट्राला वर्णन करून सांगतोय. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे वाचा कृष्ण. माताजी. त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, अर्जुन आणि कृष्ण हे दोघेही कुठे आहेत, रथावरती आरूढ आहेत. पण तरीही अनंत ग्रहामध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे अर्जुनाने या विश्वरूपामध्ये पाहिली असं वर्णन आहे. आता आपल्याला माहिती आहे की या सृष्टीमध्ये अनेक ग्रहमाला आहेत आणि त्यांनी बनलेल्या या आकाशगंगा म्हणतात तशा आहे. आता एका ठिकाणी बसून या सर्वांचं दर्शन करणं केवळ अशक्य आहे. आता हे ग्रह काही त्यातले लहान आहेत, काही मोठे आहेत, पण ते अंतराने या पृथ्वीपासून खूप लांब आहेत. पण अर्जुनाने स्थावर बसून म्हणजे रथावर बसून अनंत ग्रहामध्ये विभागलेली ही ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. कारण कृष्णांनी त्याला दिव्य दृष्टी प्रदान केलेली होती. आता युद्धभूमीवर असलेल्या इतरांना मात्र काय हे विश्वरूप पाहता आले नाही. कारण दिव्य दृष्टी म्हणजे ही जी आवश्यक जी दृष्टी आहे विश्वरूप पाहण्याची, ती कृष्णांनी फक्त अर्जुनाला दिली होती. दिव्य चक्षु अर्जुनाला बहाल केले होते. त्यामुळे रथावर बसलेल्या अर्जुन आणि कृष्ण या दोघांमध्ये काय चालू आहे हे इतर मात्र कोणी समजू शकलं नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड.
हरे कृष्ण. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंताची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता चित्रामध्ये अर्जुन अत्यंत आदराने कृष्णांना प्रणाम करताना दिसतोय. आता हे असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य असले असं जे दिव्य विश्वरूप आहे, ते अर्जुन आणि कृष्ण हे बघून अर्जुन आणि कृष्ण यांच्यामधलं जे नातं होतं ना, मित्रत्वाचं नातं होतं बघा, ते एकदम बदललं. आणि या दोघांमधलं जे मित्रत्वाचं नातं होतं ते आता अर्जुनाला एकदम त्या विश्वरूपाचं दर्शन झाल्यावर आश्चर्ययुक्त आदर वाटू लागला कृष्णांच्या बद्दल. अर्जुन नतमस्तक झाला कृष्णांच्या पुढे आणि त्याने हात जोडून कृष्णांची प्रार्थना केली. आता काय प्रार्थना केली? तर अर्जुन कसा आहे, कृष्णांचा परम सखा आहे. तो जिवलग मित्र मानतो कृष्णांना. आणि कृष्णांचा आता या विराट असं विश्वरूप बघून त्याच्यामध्ये आदर म्हणजे आश्चर्ययुक्त आदर झाला. रे, माझा मित्र हा केवढा महान आहे, म्हणजे त्याच्यामध्ये किती शक्ती आहेत. आणि कृष्ण कसे आहेत, धीर गंभीर शांत असलेले, नेहमी जसे असतात त्या स्वरूपात आहेत. पण अर्जुन मात्र इथे रोमांचित झालेला आहे आणि हात जोडून कृष्णांना प्रणाम करताना आपल्याला दिसतोय. पुढची घ्या माताजी स्लाइड आता. हरे हा, कृष्ण. वाचा माताजी. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्व पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी मध्य अंत काहीच दिसत नाहीये. तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र पसरले व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्राने सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र पाहत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आता अर्जुन काय बघत होता, ब्रह्मांडातील सर्व काही या विश्वरूपात अर्जुन पाहत होता असं वर्णन आलेलं आहे. देवदेवता, इतर सर्व जीव, ब्रह्मदेव, शंकर, सर्व ऋषी मुनी, अनेक अलौकिक असे सर्प, सर्व एकाच वेळी आणि एकाच स्थानी बसून अर्जुनाने हे पाहू शकला तो त्या विश्वरूपामध्ये. आणि कृष्णांच्या कृपेमुळेच तो हे सर्व पाहू शकला. आता हे विश्वरूप कसं आहे, अतिभव्य आहे, त्याचा आदी नाहीये, त्यामुळे मध्य नाहीये आणि अंतही नाहीये. आणि एवढं भव्य आहे की ते आकाशाला स्पर्श करणारं, सर्व दिशा व्यापणारं असं हे त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि अतिशय तेजोमय, अर्जुनाला हे बघणं आता कठीण होतं. असं हे अद्भुत रूप पाहून आता अर्जुन व्यथित झालेला आहे. आणि अर्जुनाने संपूर्ण विश्वरूप म्हणजे कृष्णांना म्हटलेलं आहे की तुम्ही परम माझे विश्वाचे परम आश्रय आहात, अविनाशी आहात, शाश्वत भगवान आहात. तर त्याने आता स्तुती करायला सुरुवात केलेली आहे. तुमचा आदी नाही, मध्य नाही, अंतरहित आहात तुम्ही. चंद्र सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. बघा आता या पुढच्या ह्याच्यामध्ये हे आलेलं आहे, ते बघूया आपण. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा, वाचा कृष्णा, माताजी. तुम्ही परम अक्षरशेय न- तुम्ही परम अक्षरनेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थानी तुम्ही आहात. तुम्ही अवयव आणि पुरातन आहात. तुम्ही शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात. हे माझे मत आहे. तुम्ही आदी मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्या मध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती, शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करत आहेत. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मरुदगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आता हे विश्वरूप बघून, असं अद्भुत असं हे रूप बघून अर्जुन व्यथित झालाय. पण त्याला आश्चर्ययुक्त आनंद पण झालेला आहे.
आणि तो ना त्याच त्याच गोष्टी आता परत बोलणार आहे बघा. थोडा तो असा व्यथित झाल्यामुळे त्याच्या अशा भावना प्रगट करतोय तो. अर्जुन काय म्हणतो की तुम्ही संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान आहात कृष्णा, अविनाशी आहात, शाश्वत पुरुषोत्तम भगवान आहात. मग तो म्हणतोय की तुमचं एवढं हे भव्य असं रूप आहे की आधी नाही, मध्य नाही, अंतरहित आहे हे तुमचं रूप. आणि चंद्र सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. मग आता भगवंतांचं हे आकाशाला स्पर्श करणारं रूप बघून, सर्व दिशा व्याप्त करणारं अतिभव्य अति विशाल असं रूप बघून सर्व ग्रह लोक व्यथित झाले असं अर्जुनाचं म्हणणं आहे. आता इथे विश्वरूप बघून विस्मित झालेला अर्जुन प्रथम स्तुती करतो. पण सर्व देवदेवता कसे आहेत हे विश्वरूपाचं दर्शन घेऊन आणि त्या प्रखर तेजाने सगळेच जण आता व्यथित झालेत आणि सगळे जण आता आपल्या रक्षणार्थ भगवंतांची स्तुती करत आहेत असंही त्यांनी वर्णन केलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. हे महाबाहू, देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अकरा विकरा दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत. आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही, आकाशात भिडलेली तुमची आव असलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा इथे काय म्हणतोय, भगवंतांचं हे अतिविशाल महाकाय असं रूप बघून अर्जुन आणि देवदेवता व्यथित झाले आहेत. अर्जुन काय म्हणतो, माझे मन भयाने व्यथित झाले आणि त्यामुळे मी माझं मानसिक संतुलन राखू शकत नाही. बघा अर्जुन खरं तर भगवंतांचा परम भक्त आहे, त्यांचा तो मित्र आहे. पण या भगवंतांच्या त्या अतिविशाल अशा विश्वरूपाबरोबर जोडून घ्यायला त्याला आवडत नाहीये. आणि तो व्यक्त होतोय, तो कृष्णांना सांगतोय की मी व्यथित झालो आहे आणि माझं धैर्य संपू लागलं आहे. आता आपण बघू पुढे अर्जुनाचं काय म्हणणं आहे ते. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. सर्व पक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्रपूत भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धे पण तुमच्या मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुरडा झाल्याचे मला दिसत आहे. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात, त्याप्रमाणेच हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा कृष्णांना या विश्वरूपाद्वारे अर्जुनाला युद्धाचं भविष्य दाखवायचं होतं. आता अर्जुन काय बघतोय की कौरवांच्या सेनेतील सर्व प्रमुख योद्धे म्हणजे भीष्म आहे, द्रोण आहे, कर्ण आहे आणि सर्व धृतराष्ट्रपुत्र आणि कौरवांचं बाकी सैन्य पण, तसंच पांडवांच्या सैन्याचाही विनाश होताना तो बघतोय. आता तिथे श्लोकाच्या अनुवादामध्ये म्हटलेलं आहे की सर्व मुख्य योद्धे तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचं मी बघतो आणि तुमच्या दातामध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा होताना मला दिसतोय. जसे आता पतंग असतात बघा, जेव्हा संध्याकाळी दिवे लागण्याच्या सुमारास हे कीटक येतात, तर त्यावेळेला ते प्रकाशाकडे आकर्षिले जातात, अतिशय वेगाने आकर्षिले जातात आणि उष्म्यामुळे त्यांचा मृत्यू पण होतो. तसंच इथे हे सर्व जे योद्धे आहेत ते कृष्णांच्या मुखामध्ये अतिशय वेगाने प्रवेश करताना अर्जुन बघतो आणि त्यांचा विनाश होताना बघतो. तर तुमचं हे अतिविशाल असं विराट रूप सर्व लोकांना गिळंकृत असल्याचं करून मी होत असताना म्हणजे सर्व लोक गिळंकृत होताना मी बघतोय असं कृष्णांना अर्जुन म्हणतोय. आता इथे अर्जुनानं जे पाहिलं की कौरव सेनेमधले सर्व प्रमुख योद्धे आहेत, भीष्म आहे, द्रोण आहे, कर्ण आहे, सर्व कौरव आहेत आणि कौरव सेना यांचा पूर्ण संहार होताना बघितलं. पांडव सोडले तर पांडव सेनेतील इतरांचा सर्वांचा विनाश होताना अर्जुनाने बघितलेला आहे. पण त्याला काही हे असं रूप बघून तो अतिशय गोंधळून गेला आणि तो आता कृष्णांना काय सांगतोय की कृष्णा, मला काही समजत नाही, तुम्ही कोण आहात. तुमचं हे प्रखर रूप बघून मी अतिशय व्यथित झालेलो आहे. मी तुम्हाला प्रणाम करतो, तुम्ही प्रसन्न व्हा आणि मला कृपया सांगा की तुमच्या या रूपाच्या मागचं प्रयोजन काय आहे. आता बघू कृष्ण काय उत्तर देतात. या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. श्री भगवान उवाच, कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः, ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त, पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. हरे कृष्णा.
हरे कृष्ण. बघा कृष्ण काय उत्तर देतात. अर्जुन प्रश्न विचारतो कृष्णांना की तुम्ही कोण आहात, तुमचं काय प्रयोजन आहे. त्यावर कृष्णाने दिलेलं हे उत्तर आहे. तो कृष्ण म्हणतात मी काळ आहे आणि सर्वांचा नाश क्षय करण्यासाठी इथे आलेलो आहे. क्षय म्हणजे संहार. आता आपणही बघा कृष्णांचा आश्रय घेतला तर आपणही अक्षय होऊ, नाही तर अनेकदा या शरीराचा क्षय होऊन दुसऱ्या शरीरामध्ये जन्म होत राहील आपला. तर काळ म्हणजे काय आहे, भगवंतांचं जे सर्वभक्षी रूप आहे तो म्हणजे हा काळ. तर काळ ही कृष्णांची शक्ती आहे. जो सुदर्शन चक्राने जेव्हा गतिशील होते तर तेव्हा जबरदस्त अशी ताकद ह्या काळामध्ये असते. आणि भौतिक जगामध्ये ना काळ गतिशीलता कशी नियमन करतो हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे बघा. कधी कोणी अचानक म्हणजे कोणाचे पैसे लुबाडून नेतं, कधी काही कोर्ट कचेरीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. तर म्हटलं जातं ना काळाच्या ओघामध्ये मोठी मोठी साम्राज्य पण नष्ट होतात, लुप्त होतात अगदी, म्हणजे ज्यांचं अस्तित्व पण टिकत नाही. तर बघा आपल्याला हे सर्व माहिती असतं, तरीही आपण भविष्याच्या योजना बनवत असतो. आता या सगळ्या योजना काळाच्या अपूर्णतेने विफल तरी होतात, नाही तर मृत्यूसमयी काळ आपल्यापासून ते सर्व हिरावून तरी घेतो. पण भक्त, आता भक्त कुठल्या स्तरावरती स्थित आहे जिथे काळाचा प्रभाव नाहीये. भक्त कृष्णांच्या भक्तीमध्ये सदैव लीन राहतो, जी काळाने हिरावून घेतली जाऊ शकत नाही. अगदी आत्म्याने दुसरं शरीर जरी धारण केलं तरी भक्ती मात्र पुढे सुरूच राहते. तर या ठिकाणी कृष्ण स्वतःला सर्वभक्ष काळाच्या रूपामध्ये प्रस्तुत करतात आणि पांडवांच्या व्यतिरिक्त युद्धभूमीवरील सर्व उपस्थितांचा आता भगवंतांकडून संहार होणार हे निश्चित होतं. आता बघा आपण उदाहरण घेतलं तर आपलं आयुष्य कसं आहे, जेमतेम 100 वर्षांचं आहे. आता पहिली काही वर्ष, 21 वर्ष बालपण म्हणा, तरुणपण म्हणा, म्हणजे खेळण्यामध्ये, पुढली काही वर्ष आपली मौज मस्ती करण्यामध्ये निघून जातात. आणि शेवटची 20 वर्ष जर का बघितली तर शरीराच्या क्षमता आपल्या खूप कमी असतात, त्यावेळेला आजार पण असतं, म्हणजे विशेष काही आपण शरीराने करू शकत नाही. आता उरली किती, 60 वर्ष उरली. आता ह्या वर्षामध्ये आपण शिक्षण घेतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, विवाह करतो, मुलं मोठी करतो, घर सांभाळतो, म्हणजे अशा अनेक जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागतात. आणि त्याच्यामध्येच ही वर्ष निघून जातात. प्रत्येक माणसाला 7 ते 8 तासाची झोप आवश्यक असते. मग तेव्हाच त्याचं शरीर कार्यक्षम राहू शकतो या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला. तसंच शरीराची देखभाल करायला पण आपल्याला बघा रोज काही वेळ द्यावा लागतो. व्यायाम करायचा असतो, आंघोळ करावी लागते, रोज केस विंचरावे लागतात, नखं कापावी लागतात. आता ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शरीराची देखभाल करण्याचा असा वेळ आपण विचारात घेतला तर आपल्याकडे जेमतेम 5 किंवा 10 वर्ष उरतात. आता ब्रह्मदेवाचं आयुष्य बघा आपण शिकून घेतलं होतं, त्या आयुष्याची तुलनाही आपण करू शकत नाही. आता हे आपण समजून घेतलं, आता हे साधारण आपण बघितलं की आपल्याकडे इतकी कमी वर्ष उरतात, तर आपल्याला समजतं की कसं काळ हा आपला नियमन करतोय बघा. भौतिक जगामध्ये तुम्ही ऐकलं असेल कितीतरी कोर्सेस वगैरे घेतले जातात किंवा मॅनेजमेंट आपल्याला सांगितली जाते, टाइम मॅनेजमेंट करा वगैरे, त्याच्यासाठी विविध उपाय आपल्याला सजेस्ट केले जातात. पण आता भगवद्गीतेचं अध्ययन केल्यावरती आपल्याला समजतं की हा टाइम आपल्याला काळ आपल्याला मॅनेज करतोय, आपण काळाचं नियमन करू शकत नाहीये. तिथे काय समजून घेतलं आपण की काळ ही कृष्णांची शक्ती आहे आणि त्यामुळे काळ हा कृष्णांच्या भक्तांच्यासाठी त्यांचं जीवन अधिक परिपूर्ण बनवतो, अशी परिस्थितीच तयार करतो काळ. पण जे अभक्त आहेत ना त्यांच्या योजना मात्र काळ नष्ट करतो असं म्हणूया. मांजराचं उदाहरण तुम्ही घ्या की उंदीर जो मांजराच्या आता जबड्यामध्ये किंवा दातांनी पकडला गेलाय जो उंदीर, त्याच्यासाठी तो साक्षात मृत्यू आहे बघा त्या उंदराच्यासाठी. पण तेच मांजर आपल्या जबड्यामध्ये आपल्या दातांनी आपली पिल्ल सुरक्षितपणे अलगदपणे उचलून दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडतो. तर तसाच हा काळ आहे. जेव्हा मृत्यू म्हणून भक्तांच्या समोर येतो तेव्हा भक्त भयभीत होत नाही, कारण भक्ताला माहिती असतं की काळ ही कृष्णांची शक्ती असल्यामुळे त्याला सुरक्षित ठिकाणीच ती घेऊन जाईल. पण अभक्तासाठी त्यामुळे भक्ताला भय नसतं मृत्यूचं. पण अभक्तासाठी मात्र हा काळ अनुकूल नसतो आणि त्याच्यासाठी मात्र ती कसं मग ते ज्याप्रमाणे कर्म आणि इच्छा राहिलेली आहे त्याप्रमाणे ते पतन पण त्या व्यक्तीचं होऊ शकतं. तर हे आपण काळाचं महत्व जाणून घेतलं. आता माताजी घ्या पुढची स्लाइड. 33. हा, वाचते मी. हरे कृष्ण. तत् तस्मात् त्वम उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रु भुङ्क्ष्व राज्य समृद्धम मयैवैते निहता पूर्वमेव निमित्त मात्रम भव सव्यसाचिन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यश प्राप्ती कर.
शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सर्व साची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे ना अर्जुनाला काय वाटतंय की सर्वांचा तर युद्धामध्ये मृत्यू होणारच आहे. मग युद्ध झालं नाही तरी मृत्यू हा प्रत्येकाला येणारच आहे. मग मी युद्ध करून यांना का मारू? आता ह्यावरती कृष्ण उत्तर देतात. आता हा खूप महत्वाचा श्लोक आहे, कारण कृष्ण अर्जुनाला काय म्हणतायत की या कुरुक्षेत्राच्या युद्धात तू निमित्त म्हणून युद्ध कर, कारण तू हे युद्ध जिंकशील, विजयी होशील. आता कृष्णांनी दाखवलंय बघा, युद्धाचं भवितव्य त्याला आता दाखवलंय की सर्व कौरव सेनेचा, पांडवांचा, कौरव सेनेतील सर्व मोठ्या मोठ्या योद्धा त्यांच्या मुखामध्ये प्रवेश करून चुराडा होताना त्याने बघितलेलं आहे अर्जुनाने. म्हणजे कृष्ण काय सांगतात, तू हे युद्ध जिंकशील, विजयी होशील, तू राजा होशील आणि हे जे माझं कार्य आहे धर्मस्थापना करण्याचं तेही पूर्ण होईल. तस्मात त्वम उत्तिष्ठ यश लभस्व, असं म्हटलेलं आहे कृष्णांनी. आता दोन गोष्टी आहेत बघा, कृष्ण इथे काय म्हणतात अर्जुनाला, ज्या तुला मिळतील. युद्ध जिंकण्याचं यश तुलाच मिळेल अर्जुना. आणि मग कृष्ण म्हणतात की जितवा शत्रू भुंक्ष्व राज्यम समृद्धम, म्हणजे शत्रूला पराजित करून सर्व जगाचं राज्य तू चालव. म्हणजे यशप्राप्ती आणि राज्यप्राप्ती दोन्ही अर्जुना तुला मिळेल. आणि कृष्ण काय म्हणतात पुढे की मये वैत निहता पूर्वमेव, म्हणजे माझ्याकडून कौरव सेनेचा आधीच विनाश झालेला आहे. आता अर्जुनाने सर्व कौरव सेना कृष्णांच्या मुखात अतिशय वेगाने प्रवेश करत असताना बघितलंय, त्यांचा चुराडा होताना बघितलंय कृष्णांच्या या विश्वरूपामध्ये. तर जेव्हा कृष्ण म्हणतात की ह्यांचा मी आधीच विनाश केलेला आहे आणि आता तू निमित्त बन, तू निमित्त बनलास तर यश आणि राज्य तुला मिळेल. म्हणजे काम सगळं मी करेन पण नाम तुझं होईल. आता बघा, भौतिक जगामध्ये आपण विचार केला तर कोणी जरा थोडस एवढंच जरी काम केलं ना तरी त्याचा पूर्ण श्रेय त्या माणसाला पाहिजे असतं. पण इथे कृष्ण किती नम्र आहेत, काही श्रेय घेत नाहीयेत. उलट जे कार्य त्यांनी केलं आहे त्याचं श्रेय ते पूर्ण अर्जुनाला देत आहेत. तर कृष्ण अर्जुनाला काय सांगतात की जग तुझं गुणगान करेल अर्जुना. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाने विजय मिळवला असं म्हटलं जाईल. तर इथे आपण समजून काय घ्यायचंय की कृष्ण या भौतिक जगाचे नियंत्रक आहेत. त्यांच्या योजनेनुसार सर्व काही इथे घडतंय. हे जो जाणतो ना तो बुद्धिमान असतो आणि तसंच तो कार्यही करतो. म्हणजे कृष्णांच्या योजनेमध्ये तो निमित्त मात्र बनतो. कृष्ण भावना भावित जीवन जगत असतो. तर अर्जुन आधी युद्धाला तयार नव्हता बघा, पण कुरुक्षेत्राचं युद्ध होतो आता कृष्णांच्या योजनेनुसार लढणार आहे. आणि भगवंतांच्या या योजनेमध्ये अर्जुनाने भगवंतांच्या इच्छेनुसार युद्ध लढलं, त्यामुळे तो सुखी झाला. आता भक्त कसा आहे, कृष्ण भावना भावित असतो, त्यामुळे तो कृष्णांच्या योजनेनुसार जीवन जगतो. म्हणजे कृष्णच जणू त्याचं जीवन नियंत्रण करत असतात. पण अभक्त कसा आहे, कृष्णांच्या योजनेनुसार चालत नाही, त्याला स्वतंत्रपणे जगण्याची इच्छा असते, उपभोग घेण्याची इच्छा असते. परंतु मायाशक्तीद्वारा तो नियंत्रित केला जातो. तर मायाशक्ती ही कृष्णांची शक्ती आहे. म्हणजे मायेद्वारे अप्रत्यक्षपणे जणू कृष्णच त्याचं नियंत्रण करतात. तर श्रीला प्रभुपाद हे समजावून सांगण्यासाठी आपल्याला ना हाताच्या बोटाचं उदाहरण देतात ते. आता हे बोट आहे आपल्या हाताचं, उजव्या हाताचं बोट म्हणूया, ज्याने आपण सही करतो. ते सही करताना बघा आपल्याला महत्वाचं असतं. तर आता ह्या माझ्या बोटाला काहीतरी जखम झाली, मग मी काय केलं, त्याला ड्रेसिंग केलं, त्याला बँडेज लावून ठेवलं असेल. आणि कोणी माझी सही घ्यायला आलं, अगदी किती महत्वाचा पेपर असेल, पण मी ती करू शकत नाही कारण ते मला अतिशय दुखतंय. आणि ते मला आता म्हणजे काही उपयोगाचं नाही आत्ताच्या टाइमला ते बोट. तर मी काय सांगेन त्या व्यक्तीला की बा थोड्या दिवसांनी ये, माझं हे आता बरोबर काम करत नाहीये. म्हणजे शरीराचा अंग आहे, शरीराचा अवयव आहे, पण शरीराने करायचा जो हेतू आहे त्याला ते साथ देऊ, सहकार्य करू शकत नाहीये. पण जेव्हा आता काही वेळ दिवसांनी जेव्हा माझं बोट बरं होईल त्यावेळेला हे व्यवस्थितपणे काम करू शकेल. तर हे जे जखम जखम झालेलं जे बोट आहे ना, त्याची तुलना बद्ध जीवाशी श्रीला प्रभुपाद करतात. कारण काय, ते हेतू जो आहे ना कृष्णांचा, त्याच्यामध्ये तो साथ देत नाही. बद्ध जीव तो स्वतंत्रपणे जगण्याची इच्छा ठेवतो. पण जो शुद्ध जीव आहे तो काय करतो, जेव्हा बोट बरं होतो तेव्हा जे शरीराने करायचं काम आहे, सही करण्याचं जे काम आहे, तो योग्य प्रकारे करू शकतो. म्हणजे कृष्णांच्या योजनेमध्ये तो सहभागी होतो. कृष्णांच्या योजनेमध्ये सहभागी होणं म्हणजे काय, निमित्त मात्र बन, असं जे अर्जुनाला ते म्हणाले तर ते आहे. आता कृष्णांना कौरव सेनेचा नाश करण्यासाठी किंवा पांडव सेनेची गरज होती का, तर नव्हती. पांडवांची गरज नव्हती, पांडव सेनेची नव्हती. तसंच कृष्णांच्या योजनेनुसार
आपण कार्य जेव्हा करतो ते आपल्या उद्धारासाठी असतं. म्हणजे कृष्ण हे कार्य आपल्याकडून करवून घेतात. ही त्याच्या म्हणजे आपल्याला मिळालेली ही संधी आहे असं समजूया. तर अशी संधी जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा आपण ही कृष्णांच्या आनंदासाठी ही संधी आपल्या हातातून घालवायची नाही. तर इथे या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला हेच समजवतायत की तू निमित्त बन या युद्धामध्ये, बाकी सगळं कार्य मी केलेलं आहे. सव्यसाचीन असं म्हणतात त्याला कृष्ण. सव्यसाचीन म्हणजे डाव्या आणि उजव्या दोन्ही हाताने जो धनुष्यबाण चालवू शकतो आणि अचूक नेम ठेवून बाण मारण्यात जो कुशल असतो त्याला सव्यसाची म्हटलेलं आहे. तर सव्यसाची बोलून अर्जुनाला ते प्रोत्साहन देतात की अर्जुना तू सव्यसाची नाहीस, तू निमित्त मात्र आहेस आणि आता तू युद्धाला तयार हो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे हा कृष्ण. वाचा माताजी. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्धांना मी पूर्वीच मारलेले आहे. म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस. केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा कृष्ण सांगतायत अर्जुनाला की मी या सर्वांचा वध आधीच केलेला आहे, तुला फक्त युद्ध करायचंय, तू फक्त निमित्त बन. आता बघा सेवेची संधी देतायत कृष्ण अर्जुनाला. आता ज्याने भक्तांचं यश वाढेल, जसं आता भक्ताला वाटतं की नाही की भगवंतांचं पूजन व्हावं, भगवंतांचं गुणगान व्हावं, भगवंतांची उपासना व्हावी, तसंच भगवंतांनाही वाटत असतं की आपल्या भक्ताचं यश व्हावं. तर जसं आपण आधीच्या ह्याच्यामध्ये अध्यायामध्ये समजून घेतलं होतं ना, ज्या प्रमाणामध्ये भक्त कृष्णांना शरण जातो तोच भाव कृष्ण परस्पर त्याला प्रदान करतात. म्हणजे ये यथा माम प्रपद्यन्ते, त्याला अनुरूप असं फळ कृष्ण देतात. तर जेव्हा बघा भक्त एखादा गंभीरतेने भक्ती करतो तर तेव्हा तसं अनुरूप फळ पण त्याला मिळतं. आता हनुमानाने प्रभू रामचंद्रांची किती सेवा केलेली होती आणि आत्ताही आजही त्यांचा जय जयकार होतो. तर तसंच आहे. किंवा कृष्णाचे मित्र होते म्हणजे भगवंत, आणि त्याच्या पार्थसारथी बनले, अर्जुनाचा रथ त्यांनी चालवला. तर म्हणजे भक्तांचं यश वाढावं म्हणून भगवंत प्रयत्नशील असतात. जसं भक्ताला वाटतं भगवंतांचं गुणगान व्हावं, तसंच भगवंतांनाही वाटत असतं की आपला जो भक्त आहे त्याचं नाव व्हावं. ते कृष्ण म्हणतात ना अर्जुनाला की कार्य मी करेन पण जगामध्ये काय म्हटलं जाईल की युद्ध अर्जुनाने जिंकलं, विजय अर्जुनाचा झाला. हा, तर हे आपण समजून घेतलं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. संजय हरे धृतराष्ट्राला कृष्ण. म्हणाला, हे राजन, भगवंताकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत स्वरात भगवान श्रीकृष्णाला असे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नाम श्रवणाने संपूर्ण जगात हर्ष उल्हासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्त पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. हे महात्मन, ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असे आदिसृष्टीकर्ते तुम्ही आहात. तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवादिदेव, हे जगन्निवास, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणाचे कारण आहात. तुम्ही आदी पुरुष, भगवान, पुरातन या सर्व प्राकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत असे परमपूज्य आश्रयस्थान आहात. या अनंत रूपात तुम्हीच ही सारी भौतिक सृष्टी व्यापली आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा इथे अर्जुनाने केलेली स्तुती आहे, पण अर्जुन काय म्हणतोय की ते राक्षस मात्र इतस्ततः पळू लागले, ते मात्र घाबरलेले आहेत. आपण पुढचं बघूया. या माताची पुढची स्लाइड. हरे कृष्णा. मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असं अनादराने संबोधले आहे. प्रेमाने आणि किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एका शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या त्या सर्व अपराधांबद्दल क्षमा करा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा अर्जुन प्रथम कृष्णांची स्तुती करतो
मग केलेल्या अपराधांच्या बद्दल तो क्षमा याचना करतो. तर अर्जुन कृष्णांना आपला सखा मानतो, त्यांचं द्विभुज रूपामध्ये त्यांना जिवलग मित्र समजतोय आपला. आणि एकत्र ते खेळत असत, भोजन करत असत. आणि आता अचानक एवढं कृष्णांचं विराट असं विश्वरूप बघून अर्जुनाने त्यामध्ये सर्व ब्रह्मांडातील ऐश्वर्यांचं दर्शन घेतलं. आणि तो कसा भयभीत झाला. तो चहूबाजूने कृष्णांना नमस्कार करू लागला आणि म्हणाला की मला क्षमा करा कृष्णा. मित्र म्हणून मी तुमच्याकडे वागताना मी केलेल्या अपराधांना मला क्षमा करा. असं तो विनंती कृष्णांना करतोय. आणि कृष्ण कसे आहेत, दयाळू आहेत, कृपाळू आहेत, की त्यांच्याकडे अपार ऐश्वर असतानाही ते अर्जुनाकडे मित्रत्वानेच वागले. प्रेमाची आदानप्रदान या दोघांमध्ये सख्या किंवा मित्र या नात्याने होती. तर इथे समजून काय घेऊया आपण, की कृष्ण आणि जीवात्मा यांच्यामधलाही संबंध तसाच आहे, शाश्वत असा आहे. अर्जुनाचं उदाहरण हे आपल्याला अर्जुनाच्या उदाहरणावरून आपल्याला समजतं की अर्जुनाने कृष्णांच्या विश्वरूपाचं दर्शन जरी घेतलं तरी कृष्ण त्याचे जिवलग सखाच आहेत हे तो विसरू शकत नव्हता. तर आपल्याकडूनही काही चुका जर का झाल्या असतील, होत असतात म्हणजे, तर आपणही कृष्णांची क्षमा मागितली पाहिजे. कृष्ण क्षमा करतात, पण आपण प्रथम त्यांच्याकडे वळायला पाहिजे, हे इथे आपल्याला सांगितलंय. आता ही अर्जुनाच्या या हे वर्णनावरून आपल्याला समजतं, उदाहरणावरून, की आपल्याला कसं कृष्णांची प्रार्थना करायला पाहिजे. प्रथम तो स्तुती करतो कृष्णांची, मग क्षमा याचना करतो, म्हणजे आणि मग परत प्रार्थना करतो. म्हणजे कसं म्हटलं त्याने, की मला तुमचं विश्वरूप बघायचं आहे, तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही मला हे दाखवा, असं म्हटलंय. म्हणजे कृष्णांच्या इच्छेला महत्व दिलेलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे. आणि योग्य वाटत असेल तर, म्हणजे मला हे पाहिजे, मला तुम्ही द्या, असं न म्हणता कसे शब्द त्याने जपून वापरलेले आहेत ते हे खूप महत्वाचं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड आता. हरे कृष्ण. पूर्वी मी कधी न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आता इथे काय म्हणतोय अर्जुन. कृष्णानं तो सांगतोय की तुमचं विश्वरूप पाहून मी आनंदित झालो आहे, पण मी भीतीने व्याकुळही झालोय. पण कृष्णा, आता मला तुमचं सौम्य असं पुरुषोत्तम भगवान रूप प्रगट करा. आता बघू कृष्ण काय करणार ते. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंग शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजमय आणि आद्य रूप पाहिलेले नाही. हे कुरुप्रवीर, तुझ्यासाठी माझे हे विश्वरूप कोणीच पाहिले नव्हते, कारण वेद वेद अध्ययनाने, ज्ञानाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्माने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मद्भक्ता, सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा अर्जुनाला कृष्णाचं विश्वरूप पाहण्याची जी इच्छा होती, कारण त्याच्या आणि कृष्णांनी ते त्याच्यासमोर प्रगट केलं, कारण त्याच्यावर कृष्णांची कृपा होती. त्यामुळे त्यांनी आपलं ऐश्वर्यमय तेजोमय असं रूप अर्जुनाला दाखवलं. तर कृष्णांनी आपल्या अंतरंग शक्तीने अर्जुनाची ही इच्छा पूर्ण केलेली होती आणि त्याच्यासमोर त्यांनी विश्वरूप प्रगट केलं होतं. अर्जुनाच्या शिवाय यापूर्वी हे विश्वरूप कोणीही पाहिलं नव्हतं असं म्हटलेलं आहे. तर अर्जुनामुळे स्वर्गातील देवदेवता आणि इतर लोकातील भक्तगणांना भगवंतांच्या या विश्वरूपाचं दर्शन झालं. आता महाभारताचं हे युद्ध होण्यापूर्वी कृष्ण दुर्योधनाकडे शांती प्रस्ताव घेऊन गेले होते. तेव्हा त्याने तो स्वीकारला नाही. तेव्हा कृष्णांनी या आपल्या विश्वरूपामध्ये काही रूप प्रगट केली होती, जी अर्जुनाला दाखवलेल्या विश्वरूपाहून निराळी होती, असंही म्हटलंय. म्हणजे त्यामुळे म्हटलं जातं की यापूर्वी हे रूप कोणी पाहिलं नव्हतं. मग श्रीला प्रभुपाद 48व्या श्लोकाच्या तात्पर्यात सांगतात की दिव्य दृष्टी प्राप्त केल्याशिवाय विश्वरूपाचं दर्शन होत नाही. म्हणजे मनुष्याने कृष्णांची भक्ती करून दिव्य अवस्था प्राप्त केल्याशिवाय दिव्य दृष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इथे काय सांगितलेली आहे की वेद अध्ययन आहे, यज्ञ आहे, दान आहे, तप आहे, उग्र तप आहेत. म्हणजे तर अशा गोष्टी केल्याने विश्वरूपाचं दर्शन होत नाही. अर्जुनासारखं आपल्याला भक्त झाल्याशिवाय विश्वरूपाचं दर्शन होऊ शकत नाही. तर इथे स्पष्टपणे सांगितलंय की भगवंतांचा विशुद्ध भक्त झाल्याशिवाय भगवंतांचे विश्वरूप पाहणे अशक्य आहे.
आता इथे समजून घ्यायचंय की कृष्णांची कृपा आणि अर्जुनासारखा भक्त व्हायला पाहिजे, त्याशिवाय कोणी विराट रूपाचं दर्शन करू शकत नाही. 49व्या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगितलंय की कृष्ण कसे आहेत, खूप दयाळू आहेत, अतिशय भक्तवत्सल आहे. त्यामुळे अर्जुनाने जेव्हा इच्छा प्रगट केली विश्वरूपाची, विश्वरूप बघण्याची, तेव्हा त्यांनी ते अर्जुनाला दाखवलं. दुसरं म्हणजे कृष्णांना अर्जुनाला दाखवायचं होतं की कौरवांच्या सेनेचा विनाश होणार आहे आणि त्यात तो युद्धामध्ये तो विजयी होणार आहे. आता त्यांना अर्जुनाला प्रोत्साहित करायचं होतं, युद्धाला तयार करावं व्हावं त्याने म्हणून. आणि जेव्हा अर्जुन आता विश्वरूप बघून व्याकुळ झाला, तर मग त्यांनी आता आपलं आवर्त घेणार ते रूप. आणि अर्जुनाला विश्वरूप बघून जेव्हा व्याकुळ झाला, तेव्हा अर्जुनाने त्यांना विनंती केली की भगवंता, तुमचं हे विश्वरूप, आता भक्ताचं कसं आहे बघा, भक्ताला विश्वरूप पाहण्यामध्ये रुची नसते. कारण ते विश्वरूप कसं आहे, अति विशाल, अति भव्य असं आहे, ज्याच्याबरोबर प्रेमाची आदान प्रदान होऊ शकत नाही भक्ताची. आपण बघा, एखादं फूल वाहू किंवा फळ वाहू, म्हणजे फळ देऊ, कृष्णांना अर्पण करू. आता हे विश्वरूप, याचं वर्णन कसं केलंय, असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य भुजा. आता काय काय म्हणून देणार आपण, किती फुलं देणार, किती फळं देणार, किती हार देणार, तर जोडून घेऊ शकत नाही भक्त. तर त्यामुळे भक्ताला हे त्या विश्वरूपाच्या बरोबर जोडून न घेतल्याने आदान प्रदान प्रेमाची होऊ शकत नाही. म्हणून इथे अर्जुन कसा झाला, भयभीत झाला, व्याकुळ झाला आणि त्याने कृष्णांना समाप्त करण्याची विश्वरूप अशी विनंती केलेली आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचा हरे माताजी. कृष्णा. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णाने याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, अर्जुन चतुर्भुज रूप पाहण्यास उत्सुक नाही हे कृष्णांना माहिती होतं. पण तरी अर्जुनाची विनंती असल्याने त्यांनी प्रथम ते रूप त्याला दाखवलं आणि मग ते आपल्या द्विभुज रूपामध्ये प्रगट झाले. आता द्विभुज रूप म्हणजे काय, कृष्णांचं मानवासारखं जे रूप आहे, श्याम सुंदर रूप जे आहे, 2 हात 2 पाय, हातात बासरी, डोक्यावर मोरपीस असलेलं अत्यंत सर्वाकर्षक, जे मनमोहक असं जे श्याम सुंदर रूप आहे, ज्या रूपामध्ये कृष्णांनी अवतार घेतला होता, त्याला द्विभुज रूप असं म्हणतात. हे द्विभुज रूप पाहणं कसं आहे, दुर्लभ म्हटलं जातं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णाला मूळ रूपात पाहिलं, तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतिसुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीत आलो आहे. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझे जे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्यास नित्य प्रयत्नात असतात. हे अर्जुना, मी जसा तुझ्यासमोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता कृष्णांचं अतिसुंदर असं मनुष्य रूप पाहणं पाहून अर्जुन शांतचित्त झालेला आहे. विश्वरूप बघून तो व्याकुळ झाला होता, व्यथित झालेला होता. त्याची इच्छा होती विश्वरूप बघण्याची, पण त्याने प्रथम विश्वरूप बघून त्याला आनंद झाला, पण त्याच्यानंतर तो व्यथित झाला. आता इथे कृष्णांचं द्विभुज रूप पाहून तो शांतचित्त झाला असं म्हटलंय. त्यांच्या विश्वरूपाचं दर्शन तर दुर्लभ आहेच, पण साकार रूपाचं श्यामसुंदर रूपाचं जे दर्शन आहे द्विभुज रूपाचं, हे त्याहून अतिशय दुर्लभ आहे असं म्हटलं जातं. आता इथे कृष्ण म्हणतात की केवळ अनन्य भक्तीनेच त्यांना जाणणं शक्य आहे. ज्या मनुष्याकडे अनन्य भगवत भक्ती आहे, म्हणजे कृष्णांच्या प्रती सेवाभाव आहे, त्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचं अचूक मार्गदर्शन लाभलेलं आहे, त्यालाच भगवंतांच्या या रूपाचा साक्षात्कार होऊ शकतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे भक्तीनेच आपण कृष्णांना जाणू शकतो, ज्यासाठी आध्यात्मिक गुरूंच्या आश्रय आपल्याला घ्यायला पाहिजे. आपण म्हणतो ना, गुरूंकडून आश्रय घेऊन आपल्याला ते मार्ग दाखवणार आहे. तर एकमेव मार्ग कृष्णांना जाणून घेण्याचा हा भक्ती आहे, आणि जो आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करणं, त्याशिवाय आपल्याला ते यश मिळू शकत नाही. म्हणजे बघा, मार्ग पुष्कळ आहेत, पण आपल्या स्वबळावरती आपण हे कृष्णांपर्यंत पोहोचू शकत नाही. कृष्णांची कृपा आणि कृष्णांच्या शुद्ध भक्तांची कृपा झाल्याशिवाय आपण कृष्णांना जाणू शकत नाही, हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, 54वा श्लोक आहे. हरे कृष्ण. भक्त्या
भक्त्यातून अन्वया शक्य अहम एवं विविधोऽर्जुन ज्ञातुं दृष्टं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परम तप. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणे शक्य आहे. आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा तेच सांगतायत कृष्ण की केवळ भक्तीनेच कृष्णांना जाणणं शक्य आहे. पुण्यकर्म आहे, दान आहे, यज्ञ आहे, वेद अध्ययन आहे, उग्र तपस्या आहे, यांनी कृष्णांना जाणू शकत नाही. केवळ भक्ती मार्ग हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे कृष्णांना आपण जाणू शकतो. आणि कृष्णांकडे पोहोचण्यासाठी अध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्ती करणं हा मार्ग आपल्याला सांगितलाय. इतर कुठल्याही मार्गाने आपण गेलो तर त्यामध्ये आपल्याला यश मिळू शकत नाही. बघा माताजी पुढची स्लाइड. हा 55वा श्लोक. हरे कृष्ण. मत्कर्म कृत परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु य समामेति पांडव. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या पित्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी नेतृत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. हरे कृष्णा. हरे कृष्णा. खूप महत्वाचा श्लोक आहे. आता आपण म्हटलं की भक्तिमय सेवेतून आपण कृष्णांची प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणजे नेमकं काय करायचं ते या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय. बघा, मत कर्म कृत म्हणजे काय? माझ्या आनंदासाठी कर्म कर असं कृष्ण म्हणाले. कृष्णांच्या आनंदासाठी आपण कार्य केलं पाहिजे. पुढचा शब्द आहे मत परम. मग कृष्ण सांगतात की मला परमश्रेष्ठ पुरुषोत्तम भगवान मानून हे कार्य कर. मग मत भक्त. मत भक्त म्हणजे काय? माझा भक्त हो. संगवर्जिता. संगवर्जिता म्हणजे भौतिक आसक्तीचा त्याग कर, अनासक्त राहा, भौतिकापासून अलिप्त व्हा. मग निर्वैरहा असा शब्द आहे. निर्वैरहा म्हणजे काय? कोणाचाही मत्सर करू नकोस. सर्व भूतेषु म्हणजे कुठल्याही जीवाचा मत्सर करू नकोस. आणि अशा प्रकारे आता जो आचरण ठेवेल तो निश्चितपणे मला प्राप्त होईल. तर श्रीला प्रभुपाद यांनी या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये खूप सोप्या शब्दामध्ये आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आपण नक्की वाचूया हे. आणि आता इथे आपला अध्याय संपलेला आहे. माताजी घ्या पुढची स्लाइड. काय बघितलं बरं आपण आजच्या अध्यायामध्ये? तर अर्जुनाने प्रथम विनंती केली होती कृष्णांना की मला तुमचं विश्वरूप बघायचंय. मग कृष्णांनी विश्वरूपाचं मग कृष्णांनी दाखवलं अर्जुनाला विश्वरूप. पण त्या अर्जुनाला दिव्य चक्षु त्याच्या आधी बहाल केले. आणि ते विश्वरूप बघितल्यावरती आता अर्जुनाला आनंद झाला, आश्चर्य वाटलं, पण नंतर तो भयभीत झाला. त्याने आपला अनुभव कृष्णांना सांगितला. अर्जुनाने कौरव सेनेचा नाश होताना त्या रूपामध्ये, विश्वरूपामध्ये बघितलं. त्याने कृष्णांना विचारलं की तुम्ही कोण आहात? आणि हे सर्वभक्षी रूप जे आहे त्या कृष्णाने उत्तर काय दिलं? की मी काळ आहे. सर्वभक्षी रूप बघून जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात आणि तुमच्या या रूपाचं प्रयोजन काय आहे, त्यावर कृष्णाने उत्तर दिलं की मी काळ आहे. मग अर्जुनाने प्रार्थना केली, क्षमा याचना केली की मी तुम्हाला हे मित्र असं संबोधून, हे यादव असं संबोधून तुमचा अपमान केलेला आहे, तुमच्याकडे अनादराने वागलो आहे, तरी तुम्ही मला क्षमा करा असं सांगितलं. मग अर्जुनाच्या विनंतीवरून कृष्णांनी आपलं हे विश्वरूप समाप्त केलं. प्रथम ते चतुर्भुज रूपामध्ये आणि मग द्विभुज रूपामध्ये अर्जुनाच्या समोर प्रगट झाले. जे द्विभुज रूप म्हणजे कृष्णांचं जे मूळ रूप आहे. आणि मग कृष्ण काय शेवटी सांगतात की माझी प्राप्ती करण्यासाठी अनन्य भक्ती हाच एकमेव मार्ग आहे. आता भक्तांच्यासाठी जे कृष्णांचं द्विभुज रूप असतं ना, श्यामसुंदर रूप, या रूपावरून इतर श्रेष्ठ किंवा महत्वाचं असं काहीच नसतं. भक्त या द्विभुज रूपावरच प्रेमाने, भक्तीने अनुरक्त असं असतो. प्रेममयी भक्तिमय सेवा जी करतो त्या ह्या द्विभुज रूपाशी जोडून घेऊ शकतो तो. आणि भक्ती सेवा, प्रेममयी भक्ती सेवा हा एकमेव मार्ग कृष्णांकडे जाण्यासाठी आहे, ज्याच्यासाठी आपल्याला आध्यात्मिक गुरूंची कृपा आणि स्वतः कृष्णांची कृपा व्हावी लागते. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. माताजी रेकॉर्डिंग थांबवता.